चला आपण आज उन्हाळी वाळवणातले लिज्जत पापड बनवूया. मूग उडदाची 2 किलो मुगाची डाळ, 2 किलो उडदाची डाळ आणि 3 वाट्या साबुदाणा टाकून मिक्स करायचं. नंतर चक्कीवरून बारीक दळून आणायचं. बारीक दळून आणल्यानंतर पापड खुसखुशीत होतात. दळून आणल्यानंतर सुद्धा मी आपल्याला 1 किलोचेच बनवून दाखवते. रामबंधू मसाला टाकायचा पाण्यात, 1 पाव पाण्यामध्ये, आणि ते गरम करून घ्यायचं. 1 उकळी काढायची त्या पाण्याला मसाला टाकून. चांगला मसाला त्याच्यामध्ये होऊ द्यायचा. नंतर 1 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून कोपरामध्ये पाणी काढायचं, थंड करायचं. थंड केल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि 1 किलो आटा त्याच्यामध्ये टाकायचा, मूग उडदाचा, मूग डाळीचा, उडद डाळीचा, आणि त्यात मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं. अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं, नाहीतर जास्त पातळ होऊ शकतो. घट्ट मळायचं चांगलं. थोड्या थोड्या पाण्यात मिक्स करायचं. घट्ट सर मळायचं. चांगला घट्ट केल्यानंतर छान पापड येतात. छान वरून तेलाचा हात लावायचा. तेलाचा हात लावून एका गंधात पण थोडंसं तेल लावायचं आणि त्यात मळलेला उंडा झाकून ठेवून द्यायचा. 3-4 घंट्यापर्यंत झाकून ठेवायचा. तोपर्यंत आपले कामही होतात. नंतर उंडा काढायचा आणि पाट्यावर तेल लावायचं, खालीवर तेल लावायचं आणि उंडा घेऊन त्याचे धाग्याने 2 भाग करायचे. 2 भाग केले, उंड्याचे 2 भाग करायचे, कारण ठेचायला हलकं जातं. 1 भाग ठेवून द्यायचा आणि 1 भाग खालीवर पाटाला तेल लावायचं आणि ठेचायचा चांगला. जेवढा उंडा ठेचला तेवढं पापड छान येतो. छान ठेचल्यानंतर उंडा मऊसूद होतो आणि एकजीव होतो. एकजीव झाल्यानंतर थोडंसं आणखी 2 उंडे करून त्याचे एक ठेवायचं आणि एका उंड्याचे लाट्या बनवायच्या. थोडंसं चोरत राहायचं आणि चोरल्यानंतर लाट्या बनवायच्या. तेलाचा हात घेऊन लाट्या बनवायच्या. खाली एखादा डबा घ्यायचा, त्याला डबा किंवा कुठलंही भांडं घ्यायचं. मी कुकरचा डबा घेतला, त्याला थोडंसं तेल लावलं आणि वरून धाग्याने मागे पुढे करून धाग्याने लाट्या पाडून घेतल्या. छान लाट्या तयार झाल्यानंतर परत वरून थोडं तेल लावायचं.
चोळून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे एकमेकांना चिपकत नाही. आणि झाकून घ्यायचं, कारण फॅनच्या हवेने ते सुकतात. चला, मी आता पापड लाटायला घेतला. छान पातळ असे पापड लाटायचे. बघा, एक पापड तयार झाला. नंतर पूर्ण लाट्यांचे पूर्ण पापड लाटून घेतलेत. फॅन खाली सुकवून बघा पापड तयार झालेत. 15 मिनिट सुकवलेत उन्हामध्ये. नंतर थोड्याशा तेलामध्ये तळून घेत आहे. आपण तळूनही घेऊ शकतो किंवा भाजूनही घेऊ शकतो. इथे मी एक तळलेला आहे आणि एक भाजून दाखवते आपल्याला. बघा किती छान झालेत. लिज्जत पापड आपले तयार झालेत. नमस्कार. लिज्जत पापड तयार. बघा किती खुसखुशीत झालेत. तोंडात टाकताच विरघळणारे पापड, मूग आणि उडदाच्या डाळीपासूनचे.